पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। शुक्रवारी सोलापुरात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। विदर्भातला पारा 42 अंशांवर। सोलापूर जिल्ह्यातल्या 25 मंडळात पाण्याची तीव्र टंचाई। 6 तालुक्यातल्या 38 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। लासलगाव बाजार समितीत शेतीमाल आणि कांद्याचा लिलाव ठप्प। 3 कोटी रुपयांची उलाढाल थंडावली। माथाडी मापारी कामगारांच्या प्रश्नावर सर्वसामान्य तोडगा न निघाल्यानं पुकारलं काम बंद आंदोलन। शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो याची महायुतीत अडचण होती, मात्र आता मवियामध्ये अडचण वाटू लागली आहे। ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली खंत। मराठा तरुणांनी महादेव जानकरांकडे केली आरक्षण देण्याची मागणी। मराठा आरक्षणाचा प्रश्न जानकर सोडवू शकतात, तरुणाची भावना। तर मराठा आरक्षण मिळणार, जरांगेंवर कारवाई होऊ देणार नाही, जानकरांचं तरुणांना आश्वासन। सांगलीच्या तासगावात गावठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मेळाव्याला संजय राऊत यांची उपस्थिती। बारामतीच्या काठेवाडी गावातनं सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात। पताकाचा ओढा येथील मारुती मंदिरात नारळ फोडून ग्रामस्थांकडून प्रचार सुरू। यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात। चिंतामणीचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ। वर्ध्यामध्ये खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी भरला उमेदवारी अर्ज। अपक्ष निवडणूक लढवणार, रामदास तडस आणि पूजा तडस यांच्यात लढत होण्याची शक्यता। हेमंत पाटलांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेऊन त्यांची चेष्टा केली। हिंगोली लोकसभेचे वंचितचे उमेदवार बीडी चव्हाण यांची शिवसेनेवर टीका। तर हिंगोलीत ठाकरे गटाचे उमेदवार स्पर्धेबाहेर, खरी लढत वंचित आणि शिवसेनेतच, बीडी चव्हाणांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।